घरात कुत्रा पाळताय तर एकदा नक्की पहा वास्तुशास्त्र काय सांगते. या रंगाचा कुत्रा घरात शुभ की अशुभ? मित्रांनो, आपल्या देशात अनेक प्राणी धार्मिक, सांस्कृतिक आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. आणि पारंपरिक श्रद्धांशी जोडले गेले आहेत. त्यापैकी कुत्र्याला विशेष स्थान दिले जाते. अनेक घरांमध्ये कुत्रा हा केवळ पाळीव प्राणी नसून कुटुंबातील एक सदस्य मानला जातो. त्याची निष्ठा, सतर्कता आणि मालकावरील प्रेम यामुळे त्याला माणसाचा सर्वात विश्वासू साथीदार असेही म्हटले जाते. अनेक धार्मिक ग्रंथ, लोकपरंपरा आणि ज्योतिष विषयक मान्यतांमध्ये कुत्र्याबद्दल विविध उल्लेख आढळतात. या मान्यता श्रद्धेवर आधारित असून त्याकडे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग म्हणून पाहिले जाते. कोणत्याही श्रद्धेचा स्वीकार करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. अनेक ज्योतिष परंपरांमध्ये असे सांगितले जाते की घरामध्ये कुत्रा पाळल्याने घरातील वातावरण अधिक सुरक्षित राहते. विशेषतः काळ्या रंगाचा कुत्रा पाळण्याबाबत काही ठिकाणी शुभ मान्यता सांगितली जाते. या मान्यतेनुसार अशा कुत्र्यामुळे घरातील नकारात्मक भावना कमी होण्यास मदत होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची भावना अनेकांच्या मनात असते. मात्र या गोष्टी धार्मिक श्रद्धेचा भाग आहेत आणि त्यांना वैज्ञानिक निष्कर्ष मानता येत नाही. हिंदू धार्मिक परंपरेत कुत्र्याचा संबंध भगवान भैरवांशी जोडला जातो. त्यामुळे काही भाविक श्रद्धेने कुत्र्याला अन्न देतात, त्याची सेवा करतात आणि त्याला प्रेमाने सांभाळतात. त्यांच्या मते प्रत्येक सजीव प्राण्याची सेवा ही ईश्वरसेवेसमान मानली जाते. म्हणूनच अनेक ठिकाणी कुत्र्याला भाकरी किंवा इतर योग्य अन्न देण्याची प्रथा आजही पाहायला मिळते. या कृतीमागील मुख्य भावना म्हणजे दया, करुणा आणि सर्व जीवांप्रती प्रेम व्यक्त करणे. काही ज्योतिष मान्यतांमध्ये ग्रहांच्या संदर्भातही कुत्र्याचा उल्लेख आढळतो. काही लोकांच्या श्रद्धेनुसार विशिष्ट ग्रहांशी संबंधित अडचणी कमी व्हाव्यात या भावनेने कुत्र्याला अन्न दिले जाते किंवा त्याची सेवा केली जाते. मात्र अशा श्रद्धा या धार्मिक परंपरेचा भाग आहेत. त्यांचा स्वीकार वैयक्तिक श्रद्धेवर अवलंबून असतो आणि त्यांचे निश्चित परिणाम होतात, असे मानण्यापूर्वी विवेक ठेवणे आवश्यक आहे. कुत्रा पाळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची निष्ठा. तो आपल्या कुटुंबाशी अतिशय घट्ट नाते निर्माण करतो. घरातील प्रत्येक सदस्याची तो ओळख ठेवतो आणि संकटाच्या वेळी सावध राहण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा अनोळखी व्यक्ती आल्यास किंवा काही वेगळे घडत असल्यास तो भुंकून घरच्यांना सतर्क करतो. त्यामुळे अनेक लोक सुरक्षेच्या दृष्टीनेही कुत्रा पाळतात. लहान मुलांच्या संगोपनातही कुत्र्याची भूमिका काही कुटुंबांमध्ये महत्त्वाची मानली जाते. योग्य प्रशिक्षण दिलेला आणि प्रेमाने वाढवलेला कुत्रा मुलांचा चांगला मित्र बनू शकतो. मुलांमध्ये जबाबदारीची भावना, प्राण्यांबद्दल करुणा आणि सहजीवनाची सवय निर्माण होण्यास मदत होऊ शकते. मात्र मुलांनी आणि प्राण्यांनी एकत्र राहताना आवश्यक काळजी घेणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कुत्रा पाळताना त्याच्या अन्नाची, पाण्याची, लसीकरणाची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागते. केवळ धार्मिक श्रद्धेमुळे कुत्रा पाळण्यापेक्षा त्याची योग्य काळजी घेण्याची तयारी असणे अधिक आवश्यक आहे. प्राण्याला प्रेम, वेळ आणि योग्य उपचार मिळाले तरच तो निरोगी आणि आनंदी राहतो. अनेक धार्मिक कथांमध्ये कुत्र्याच्या निष्ठेचे आणि सेवाभावाचे वर्णन आढळते. अशाच एका कथेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिवांना विचारले की कुत्र्याला अन्न दिल्याने माणसाला काय लाभ होतो. त्यावर भगवान शिवांनी प्रत्येक सजीव प्राण्यावर दया करणे हेच सर्वात मोठे पुण्य असल्याचे सांगितल्याची लोकमान्यता आहे. या कथांमधून मुख्य संदेश हा करुणा, दयाभाव आणि सर्व जीवांप्रती प्रेम राखण्याचा आहे. लोकपरंपरेत आणखी एक कथा सांगितली जाते. एका गावामध्ये एक भटक्या कुत्र्याला अनेक दिवस अन्न मिळत नव्हते. तो प्रत्येक घरासमोर जाऊन शेपूट हलवत उभा राहत असे,
पण लोक त्याला हाकलून लावत. अखेर तो भुकेला आणि तहानलेला अवस्थेत एका आश्रमात पोहोचला. तेथे राहणाऱ्या ऋषींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि त्याला अन्न व पाणी दिले. कुत्र्याने कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाहिले. त्या प्रसंगातून ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितले की कोणताही प्राणी उपाशी राहू देऊ नये. कारण प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. या कथेमध्ये पुढे असे सांगितले जाते की त्या कुत्र्याने ऋषींना आपल्या दुःखाची जाणीव करून दिली. आम्हालाही भूक लागते, तहान लागते, वेदना होतात आणि प्रेमाची गरज असते, असे त्याने सांगितल्याचे वर्णन केले जाते. ही कथा प्रत्यक्ष घटना म्हणून नव्हे, तर माणसामध्ये करुणा निर्माण करण्यासाठी सांगितली जाणारी बोधकथा म्हणून पाहिली जाते. आपल्या समाजात अनेकदा रस्त्यावरचे प्राणी दुर्लक्षित होतात. काही लोक त्यांना त्रास देतात किंवा दगड मारतात. परंतु कोणत्याही निरपराध प्राण्याला विनाकारण त्रास देणे योग्य नाही. शक्य असल्यास त्यांना स्वच्छ पाणी, योग्य अन्न आणि सुरक्षित वागणूक देणे ही मानवतेची ओळख आहे. प्राण्यांशी प्रेमाने वागल्याने समाजामध्ये संवेदनशीलता वाढते. कुत्र्याला अन्न देताना काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्याला ताजे आणि योग्य अन्न द्यावे. खराब, कुजलेले किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ देऊ नयेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी. जर एखादा कुत्रा आजारी किंवा जखमी दिसत असेल तर स्थानिक पशुवैद्यकीय सेवा किंवा प्राणी संरक्षण संस्थांची मदत घेणे अधिक योग्य ठरेल. श्रद्धा, धर्म आणि परंपरा या प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असू शकतात. परंतु त्याचबरोबर विवेक, जबाबदारी आणि दयाभावही तितकेच महत्त्वाचे आहेत. कुत्रा पाळणे हे फक्त शुभ किंवा अशुभ या दृष्टीने पाहता एका जिवंत प्राण्याची आयुष्यभर जबाबदारी स्वीकारणे म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. अनेक कुटुंबांमध्ये कुत्रा हा घरातील आनंदाचा स्रोत बनतो. त्याच्या सहवासामुळे एकटेपणा कमी होतो, मानसिक समाधान मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढते. त्यामुळे कुत्रा पाळण्याचा निर्णय घेताना श्रद्धेबरोबरच त्याची योग्य काळजी घेण्याची तयारी, आर्थिक जबाबदारी आणि त्याच्यावर प्रेम करण्याची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी एवढेच म्हणता येईल की कोणतीही धार्मिक किंवा ज्योतिषीय मान्यता असो, तिच्यामागील मूळ संदेश हा करुणा, सेवा, प्रेम आणि सर्व जीवांप्रती आदर राखणे हा आहे. जर आपण प्रत्येक सजीवाकडे दयाळूपणे पाहिले, त्याला अनावश्यक त्रास दिला नाही आणि शक्य तिथे मदतीचा हात दिला, तर हीच खरी मानवतेची शिकवण ठरेल. श्रद्धा मनाला आधार देते, तर दयाभाव समाज अधिक सुंदर बनवतो. त्यामुळे प्राण्यांवर प्रेम करा, त्यांची योग्य काळजी घ्या आणि प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा आदर करा.